निवडणुका झाल्या. सुरुवातीपासून माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री महोदय म्हणत होते की एक मालेगाव सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी महायुतीचाच महापौर होईल आणि असे जे 25च्या आसपास महापौर महायुती होतील त्यातले मेजर हे भाजपचे महापौर आणि जवळ तसंच चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये रांगेनं तर पिंपरी, पुणे, सांगली, कोल्हापूर इतरत्रही BJPचीच मेजॉरिटी आहे. पण सहयोगी पक्ष विशेषतः कोल्हापुरात इतरकडे बरोबर असल्यामुळे सगळ्यांशी बोलून आम्ही निर्णय करू. इथे एक अनपेक्षित स्थिती निर्माण झाली की 39ला 50% होतं, एक ॲडिशनल लागतो 40वा मग महापौर होतो. अदरवाईज इक्वल होईल, टाय झाल्यामुळे टॉस होईल. तर एवढ्या मोठ्या पोझिशनला टाय होऊ देणं, टॉस होऊ देणं हे राजकारणात रिस्क घ्यायचे नसते. त्यामुळे शिवसेनेच्या 2 नगरसेवकांच्या बरोबर येण्याच्या दृष्टीने बोलणं डायरेक्ट राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी चालू आहे आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. थोडा वेळ आहे अजून, कारण 22-23 तारखेला महापौरचं रिझर्वेशन घोषित होईल आणि 30 तारखेच्या आसपास नोटीस निघेल, ती पुढे 15 दिवसाची असते. त्यामुळे आम्ही ह्यात लगेच घाई करत नाही. पण जिल्हा परिषद निवडणुका लगेचच आल्या आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट 21 आहे. कालपासून मी पुणे पूर्ण केलं, मग कोल्हापूर पूर्ण केलं, सांगली पूर्ण केलं. आमच्यातली स्पष्टता आणि युतीतल्या घटक पक्षांबरोबर जागा वाटपाची बोलणी त्यात मी इतकं अडकलो आहे. सायमल्टेनियसली एकनाथजींशी बोलतोच आहे. आणि शिवसेनेचे 2 मिळाल्यामुळे आता आमचे 41 झाले. 40लाच महापौर होतो, तर एक जास्त आहे. बरोबरीने महायुतीतला नॅचरल पक्ष आणखीन एक बाहेर राहतो, तो म्हणजे अजितदादांचं राष्ट्रवादी. तर त्यांना बरोबर घेणं या विषयामध्ये मुळात लोकल राष्ट्रवादीच्या आलेल्या 16 जणांनी निर्णय करायला लागेल. तसं त्यांच्या श्रेष्ठींशी बोलावं लागेल. मग श्रेष्ठी आमच्या देवेंद्रजींशी बोलतील. ते बरोबर आले तर मग त्याचं स्वागतच आहे. कारण काठावरचं बहुमत हे विकासाला, आम्ही एकदम काठावरच्या गणितामध्ये राज्यही चालू. देवेंद्रजींसारखं माहीर राजकारणी त्या महाराष्ट्रात झाला आहे. 122वर सरकार चालू होतं आणि आधी युती तुटली तरीही शिवसेनेला बरोबर येऊन 5 वर्ष सरकार झालं. पण विकासाला ते सोयीचं नसतं आणि त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करू. समोरून प्रपोजल आल्यानंतर सगळं आलबेल होईल.